वैष्णवा संगती वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने। कोण वैष्णव आहेत त्यांच्या संगतीतून माझ्या जीवाला सुख वाटतंय आणि कमी देवा काही नेने। नेने म्हणजे देवा मला दुसरं काही माहीत नाही आणि नसावंच। मानवी जीवनामध्ये वैष्णव संघ सर्वोत्कृष्ट असा संघ आहे असं सांगतात। अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा। अर्धक्षण घडता संताची संगती वास वैकुंठी कल्पांती। मग का म्हणू नये? संत संग भला आहे। संग संताचा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा। पंथ तो सुपंथे चालावा उगवा वासना लिगाड। वैष्णव संघ आज आपला आहे। हे कीर्तन वैष्णव संगतीतून हे कीर्तन आहे। बघायचंय कोण वैष्णव आहेत, त्यांची स्वरूप लक्षणं काय, अवस्था काय, हा सर्व शोध घ्यावयाचा आहे। आणि कमी देवा काही नेने। अशा वैष्णव संगतीत मी रमून जातो, रममाण होतो आणि एकच क्रिया मी करत असतो। गाये नाचे उडे आपुलिया छंदे। मी गाणार, नाचणार, उड्या मारणार आपल्या आपल्या छंदात। गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने। या महाराज वा, दुसऱ्याकडे पाहून नाही, माझ्या मनाचाच अनावर आनंद असा अनावर होईल। मोठ्या आवडीनं मी उडी मारणार, नाचणार, गाणार। हे कलियुगातलं अतिश्रेष्ठ साधन आहे। गाये नाचे वाहे टाळी साधन कली उत्तम हे। काय जाणू तरले किती नावायती या बैसा। बरं का, सायासाची नाही काम घेता नाम विठोबाचे। सर्वश्रेष्ठ संघ म्हणजे वैष्णव संघ आहे। मला तो भेटावा। माझ्या मनाला काहीच संकोचितपणा वाटणार नाही आणि वाटूच नाही। लाज भय शंका दुराविला मान। लाज भीती शंका मान नाही आता आमच्याकडं। आम्ही निर्लज्ज झालो, निशंक झालो, निर्भय झालो। लाज भय शंका दुराविला मान। शुद्ध परमार्थाच्या पवित्र रगदार अवस्थेमध्ये हे कलंकित अवस्थेचे शब्द उद्ध्वस्त केले पाहिजेत। लाज जिथं वाटावी लाज तिथंच वाटावी। कीर्तन भजनात लाजायची काय काम आहे? निर्लज्ज भोजे नाचे रंगी भरते अंगी प्रेमाचे। लाज भय भीती इतरत्र सर्वत्र वाटावी, फक्त परमार्थात भीती वाटू नये, निर्भय असं। कारण देवादिदेव पाठीशी उभा आहे, देवादिदेव समोरही उभा आहे। देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट। धर्माधिक अवस्थेत आम्ही वाचतो
स्वधर्माचे आम्ही बालबच्चे आहोत. आता भीतीचं काही काम नाही. लाज भय शंका दुराविला मान. शंका घेण्याचं काही कारणच नाही. मोठी मोठी माणसं इथून पुढे चाललीत. आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकाय साथोर अनेक नाही. आदिनाथ शंकर, नारद मुनी, शुकाचार्य यांच्यापेक्षा मोठं कोण आहे? ज्ञानदेव, तुकोबाराया, श्री संतनाथ बाबा, भगवान श्री हनुमानजी. ज्या मार्गाने चालतात त्याच मार्गाने आम्ही निघालो. मार्गी बहुत याची गेले साधू संत. पण कुठंतरी जाऊ नका बरं, नका जाऊ अडराणे. ऐशी गरजती पुराणे. सज्जन हो, आपल्या पूर्वजांनी राज्यमार्ग चोख चोख करून टाकले. चोखाळील्या वाटा नलगे पुसाव्या धूपटा. वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगा कार्य हरपलो. ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. इथं आहे का शंकेची काही कारण? लाज भय शंका दुराविला मान. आणि महत्वाचा एक शब्द आहे, मान बघत जाऊ नये, अपमान ही ओळखी जाऊ नये. मला मान मिळावा, माझा अपमान झालाय हे नच कळलं पाहिजे, तरच तो वैष्णव आहे. नाहीतर मानासाठी फिरतोय, अपमान झाल्यास क्रोधात येतोय, तो काही वैष्णव असतो का? एवढंच मला कळलंय. न कळे साधन या परते. गायनाचे उडे आपुलिया छंदे. मस्ती मनाच्या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. ध्यान द्या, आतापर्यंत सायासानं तुम्ही जगदीश परमात्मा आम्हाला सांभाळता. इथून पुढं देखील तुम्ही आम्हाला मोठ्या सायासानं सांभाळावं. तुका म्हणे आता आपुल्या सायासे. आम्हा जगदीशे सांभाळावे. आपण जगदीश आहात. जगदीश जगदीश शास्त्रे वदती सावकाश. वास्तव जगाचे जनिते तुम्हीच आहात. तुम्ही बीजची झाले तरू अथवा भांगारची अलंकारू. तैसा मजेकाचा विस्तारू तेही जग. हे सारं जग कोणत्याही वृक्षाचं बी, ते वृक्षाचं तेज असतं, वृक्षाचं वास्तव स्वरूप असतं. असे कित्येक दिवस गेले, बियापासून झाडका, झाडापासून बी. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी सामाये. ऐसे निकल्प कोटी जाय परी जाती नसे. बियापासून झाडका, झाडापासून बी म्हणले, झाडापासून बी. ते झाड कशाने आलं रे काही कळत नाही महाराज. आपण आपल्या आईबापाच्या पोटी आलो. त्यांचे आईबाप कोण, त्यांच्या आईबापाचे आईबाप कोण, माग 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 जर पाहत गेलो तर असं दिसतं की सर्वांचा सर्वेश्वर जो आहे तो सर्वांचं बीज आहे. तुका म्हणे निज रूपडे हे तत्व बीज. आणि त्या पांडुरंगासाठी आम्हाला जगायचंय. त्या पांडुरंगासाठी तोच जगदीश आहे. असं घडलं होतं महाराज. आज मी किती वेळ कीर्तन करीन काही कळणार नाही. बऱ्याच दिवसानं तुमची भेटी झाल्या आणि हनुमानजीला बोलायचंय. हनुमानजीला काही गोष्टी सांगायच्या. आता माझ्यासारख्यानं सांगावं, माझ्यासारख्यानं बोलावं. हनुमानजीला याची काही गरज नाही. पण
बापाला लेकरानं सांगण्याची काही गरज नसते, पण लेकराचं मन थांबत नाही. त्या बापाला सांगितल्याशिवाय ती राहतच नाही. त्या लेकराला वाटतं मी याचं नेंतं लेकरू आहे, मी बापाशिवाय कोणाला सांगून बापाशिवाय कोणाला बोलू. मायबाप कळतेच असतात, पण नेंतं लेकरू त्यांना काही सांगितल्याशिवाय राहत नाही. तो त्याचा लढिवाळपणा आहे, तो त्याची वात्सल्याची परमोच्च कोटीची अवस्था आहे, ती त्याची हक्काची निजस्थानाची एक दिव्य कला आहे. म्हणून चालू असलेली ही आराधना, चालू असलेला हा पवित्र अन्नदानाचा एक सुयोग. आज बघा ना किती माणसं जेवली. मी आलो तसं बघत राहिलो. महाराजांचं काय नाव आपल्या? माऊली महाराज बोंबळीकर माझ्यासाठी दिवेगावापर्यंत आले काल परवा, आणि किती किती त्यांनी अथक प्रयत्न करून हा पवित्र कार्यक्रम घडवून आणला. माऊली, तुमच्यामुळं मी हनुमानजीला बोलतोय. एकच मला म्हणायचंय, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, एथ माझे जी उरले पाईक. पण पाईक म्हणजे सेवाच आहे आमची, पण तुमचं कौतुक आहे. इतकं फिरावं, इतका सायास करावा, कार्यक्रम करायचा आहे, कार्यक्रम करायचा आहे, हनुमानजीची आराधना करायची आहे. शनिवारची पवित्र एक संधी आहे. आता काय ठरलंय काही कळत नाही. मारुतीरायाबद्दल शनिवारी एक दिलाय आणि मंगळवारी एक दिलाय. प्रत्येक देवदेवताला एक वेगळा दिवस आहे. बघूत आपण पुन्हा. पण अशी ही पवित्र आराधना, आजचा सुयोग आम्हा जगदिशे सांभाळावे. सज्जन हो, आम्हाला जगदिशाने सांभाळावं. आमचं काही दुसरं मनोगत नाही. कसं सांभाळावं? आम्ही जे कार्य हाती घेतलंय ते कार्य आम्ही मेलो तरी पिढ्यानपिढ्या चालत जावं असं सांभाळावं. आणि मोठ्या निष्ठेने, निष्कलंक निष्काम भावनेने जर आपण हाती घेतलेलं कार्य करत असो तर देवच बोलले, तयांचा आघवा मजची पडिला पांडवा, तयांच्या सर्व भावा आश्रयो मी. त्यांचा योगक्षेम मी चालत असतो, त्यांच्यासाठीच मी आहे. कोणासाठी? जे सत्य संकल्प करतात त्या वैष्णव राजासाठी देव पाठीपोठी उभा आहे. सांभाळा. हा अभंग तसा मागणीच्या प्रकरणातील आहे बरं का. मागत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या अंतकरणात एक पवित्र वात्सल्याची अवस्था लसलशीत होत आहे. काहीतरी बोलावं, काहीतरी मागावं, काहीतरी सांगावं. काय घडलं होतं कुणास ठाऊक आहे. आपल्या पोटचं लेकरू चुकून गेलंय, बरेच दिवस भेट नाही. तुका म्हणे माता बाळ चुकली आवणी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. लेकरू चुकून गेले. 12 वर्षाच्या नंतर ते लेकरू माईला भेटते. आता लेकरानं माईला किती मिठी मारावी, माईनं त्या लेकराला किती उचलून घेण्याचा प्रयत्न करावा. त्या माईचा वात्सल्य भाव दाटून येतो. पोटातला गोळा पोटात घालावा की काय असं वाटतं रे बाळो. तशी अवस्था देवाबद्दल वैष्णवाची आणि वैष्णवाबद्दल देवाची अखंडच असते. मस्तकावर घेऊ का पोटात घेऊ, मग याहीवरी पार्था माझ्या भजनी असता, तरी तया ते मी माथा मुकुट करी. मी माझ्या भक्ताला माझ्या जीवाचा आवडता ताईत असल्यामुळे त्याला मी गळ्यात घेतो. होती आवडते जीवाची ताईत, त्या घडी अच्युत न विसंबे.
माझ्या या विष्णुदासाला कुठला तरी कलीचा वारा लागेल म्हणून मी त्या माझ्या भक्ताला माझ्या हृदयात ठेवतो. अकल्पाविष व्हावे तया माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दास. कल्पनेची बाधा नको कोणी काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. असा हा अभंग आज कीर्तन करायचे. पण एक आहे गंमत आहे मोठी. कीर्तन करण्यासारखं काही नाही, पण कीर्तनाच्याच पवित्र अवस्थेतून काही बोलायचंय मात्र हे खरं. कीर्तन कलियुगामध्ये फक्त एकच कीर्तन आहे, नाम संकीर्तन. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. केवळ भगवंताच्या नामाचा लाख लाख नित्य धगधगीत अवस्थेतून केलेला उच्चार खरं हेच कीर्तन आहे. कळलं का? समाजच असावा असंच असावं याची काही गरज नसते. श्रीमंत तुकोबारायादी नरबहादरांनी दगडाची टाळ वाजून पांडुरंगाचं कीर्तन केलं आणि तिथे देवानी नृत्य करावं. तुम्ही आम्ही अवस्थेत जायला शिकलो नाहीत, आपण व्यवस्थेचे क्षेत्र मोजित आहोत. व्यवस्था असली पाहिजे, माईक असलं पाहिजे, हे फोटो बिटो निघले पाहिजेत, जिकडं तिकडं प्रसिद्धी झाली पाहिजे. खरं तरी याची काय गरज आहे? देवाच्या हृदयात जायचंय का जगाला दिसायचं रे? जगाला दिसण्यासाठी हे सोंग आहेत, याचा काही संबंध नाही. करू द्या, हे लेकरं बाळ थाटमाट करून बघतात, ते त्यांचा भाग वेगळा आहे. पण आपल्याला कळलं पाहिजे हे भौतिक काही कामाचं नाही. माईच्या अंतःकरणाला एकवटून जायचंय. आलं का लक्षात? माईच्या अंगावर खेळायचंय, माईच्या मांडीवर लोळायचंय, बसायचंय. माईनं श्रंगारित केलेलं तेच आम्हाला गोड वाटून घ्यायचे. तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ श्रंगारिले बाळ कौतुके. जगानं बरं म्हणो म्हणून आम्ही फिरणारे नाहीत, लक्षात असू द्या. तशा अवस्थेत श्रीमंत श्री तुकोबारायांनी जगनियंता परमेश्वर म्हणून तर जगदीश शब्द दिलाय. असं घडलं होतं. परमात्मा श्री प्रभू एक शुद्ध विग्रह, असा रंगन तसा रंगन, 2 हातन 4 हातन 5 हातन 6 हात, हे अलीकडच्या गोष्टी आहेत. वास्तवतेचं एकच तेज आहे की ते भयंकर तेज आहे. हजारो कोट्यावधी सूर्याचं तेज फिक्कं पडल इतकं तेज म्हणजे प्रभूचं शुद्ध स्वरूप, म्हणजे देवाचं स्वरूप. आणि त्या स्वरूपाला काय लहर आली होती कोणास ठाऊक आहे. कसली? एकलेन कंठेची मनोनिया
भिने हो एकाकी नरमती अतिशय सामर्थ्य वास्तव स्वतंत्र धनी कुणाचाच हक्क नाही त्याच्यावर आणि कुणाचीच कुठली जबाबदारी नाही स्वतंत्र धनी म्हणजे फक्त एक देव तुझे औदार्य जाणो स्वतंत्र कसा आहे देव स्वतंत्र उदार आहे त्याला बाप अडचणीत आणत नाही माया अडचणीत आणत नाही नातीगोती अडचणीत तुझे औदार्य जाणो स्वतंत्र द्यायचंय तर तो काहीही देऊ शकतो करायचंय तर तो देव काहीही करू शकतो देतान मनसी पात्रा पात्र कैवल्यशे पवित्र की वैरी आहे ती धले बघा तर खरं मोक्ष दुराराधू किर होय परी तोही आराधी तुझे पाय म्हणून धाडीशी तेथ जाय पायकू जैसा पुढे त्या पुतनेचं चिंतन केलंय तो सनकादिकाचे निमाणे सायुज्य सर्व केला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारू आली जे विष पाजून मारायला आली त्या पुतनेला सायुज्य मोक्ष द्यावा त्याला कोण बोलते यम नियम पाप पुण्य तुमच्या आमच्यासाठी आहे पण देवाला कुठलं त्याच आहे यम नियम पाप पुण्य आम्हासी आणि देवा तू भलतच करून ठेवतोस तू स्वतंत्र मालक आहेस नौखंड पृथ्वीचा एवढ्या आसमानाचा सप्तपातळाचा वर अनंत लोकांतराचा वास्तव धनी त्याची इच्छा राहिली काय करायचंय बोंबळी गावामध्ये दर शनिवारी किती माणसं जीव घालायची ती त्याचीच आहे जेवल्यानंतर किती कीर्तनाला बसणार आहेत ही कुणाचीच आहे कीर्तनाला बसतील त्याच्यात झोपणार किती आहेत ही कुणाचीच आहे कळलं का वेळ थोडा सांभाळायचा जितका उशीर होईल तितकी माणसं झोपतील आळशी येतील हरकत नाही मला एकच सांगायचं हे सगळी ईश्वराची इच्छा आहे म्हणून तो सर्वांचा पालन करता आहे दोन शब्द आहेत सर्वांचं रूपही देवच आहे सर्वांचं स्वरूपही देवच आहे दिसायला कसे असले तरी रूपाचं वेगळेपण आहे पण स्वरूप मात्र बदलत नसतं सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी स्फुरे अहरणीशी ते वस्तुगामी आपण दिसायला कसे असो कुठल्याही जाती धर्माची म्हणून कोणी कोणाला ओळखतील हे शिकलेलं आहे हे न शिकलेलं आहे हे महाराज आहे हे चोर आहे हे श्रीमंत आहे हे काय कुठल्याही उपाधी देतील पण अंतःकरणामध्ये जो आहे तो सर्वांचा एक आहे सर्वा घटी रामदेहादेही एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी जास्त कशाला लांब जायचंय तुम्ही आम्ही जेवण करतो आपण सगळे जेवण करतो आलं का लक्षात कोणाला काही आजार असेल तर एखादा पदार्थ कमी जास्त खाईल भात आहे खीर आहे कढी आहे नाही म्हणे भात जमत नाही कोणी म्हणतील खीर जमत नाही ते काही करा पण काहीतरी खाताना तुम्ही जेवढ्या जीवानी जे जे काय खाल्लं ते पचवण्याचं कोण काम करतं रे बाबा प्राणापानाच्या जोड भाती फुंक फुंकोणी अहोराती आटी तसे नेनो किती उदरा माझी शुष्के अथवा सिन्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मीची गा चतुर्विधे अन्ने पची काही खान कुणीही खा पचवण्याचं काम देव करतात सर्वाच्या आतून जे काही घडतं ते सर्वेश्वराच्या सत्तेतून सर्वेश्वराच्या पवित्र मस्तीतून घडतं चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलविते हरी विना चाले हे शरीर कोणाची
आचरते कोण बोलविते हरिणा देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण हे चाले शरीर कोणाचे कोण बोलविते हरिणा चाले शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिणा देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक कोणाची सत्ता नित्य सूर्योदय होतो मेघवृष्टी करत असतो पृथ्वी सर्वांचं ओझं वाहत असते हे कसं चालतं केवळ जो जगदीश ईश्वर आहे त्याच्या सत्तेतून त्याच्या सूत्रातून हे चालतं सूर्य होतो सूर्य तरी कोण आहे मी सूर्याचे निवेशे तपे तय हे सोसे पाठी इंद्र होणी वरसे तय पुरती भरे अग्नी काष्ठे खाय ते काष्ठाची अग्नी होय तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे कळलं का एवढा या जगाच्या बाजारात चालू असलेला खेळ दृश्यत्वाचा अदृश्यत्वाचा डोळ्याला दिसतो तो खेळ दिसत नाही पण घडतय तो खेळच कळलं का माणसं मरतात माणसं जन्माला येतात मेलेलं त्याचा जीव कोटी गेला कुठे गेला हे दिसतं का बाळाचा जन्म झाला कसा झाला हे कोणाला कळतं का वृक्षाधिकांना मोहर येतो फळं येतात कसं घडतं ते दिसतं का कोणाला दृश्यत्वात अदृश्यत्वात प्रभूचं एक विशेष कौतुक आहे त्या प्रभूची लाख लाख प्रसन्नता श्रीमंत तुकोबरायादी नरांच्या पाठीशी नित्य उभी असते म्हणून तो जगणियंता परमेश्वर हमेशा बोलत असतो मला माझ्या वैष्णवराजांनी बोलावं मला माझ्या वैष्णवांनी काहीतरी मागावं लेकरवाळ्या माईला हमेशा वाटतं माझ्या बाळानं मला काहीतरी मागावं मी त्याला किती आवडीनं खाऊ घालीन पण हे माझं लेकरू मला काही मागत नाही मी काही त्याची माय नाही का माझ्या लेकरानं माझ्याशी हट्ट धरावा एक पदार्थ दिला तर दुसरा मागावा माऊलीला बाळाच्या बद्दल काय काय इच्छा आहे तसं या सर्व जीवसमूहाकडून पांडुरंगरायाला काय काय इच्छा आहे हे काही सांगता येत नाही सज्जन हो ध्यान द्या फक्त बोलू नका काय काय बोलावं काय काय मागावं हे देवाला इच्छा आहे म्हणून तुम्ही इथं एवढे जमलात अवतीभोवती कुणी असतील तुमच्या पाया पडून सांगतो हमेशा देवाला बोलत जा मंदिरात जा मंदिरात नाही आला तर तुमच्या घरात देवघरात देवाच्या समोर बसा देव घरी नसेल रानावनात असेल तर देवाच्या समोर आहे अशी कल्पना करून बसा गाथा ज्ञानेश्वरी या कलियुगातले हे प्रत्यक्ष वास्तव भगवंताचे मूर्तिमंत अवतार आहेत गाथा ज्ञानेश्वरी हे महाविष्णूचं वास्तव तेज आहे त्याला समोर घ्यावं आणि देवाला बोला थोडासा हट्ट धरा थोडंसं अवस्थेत या देव बोलतो हे सत्य घटना आहे विठ्ठला कल्पनेचे डोंगर उभा करू नका सोंगा ढोंगाच्या छंदात जाऊ नका सोंगे छंदे काही सोंगे छंदे काही सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही देव जोडे ऐसे नाही साराव घे गबाळ साराव घे गबाळ देव जोडी देव ऐसे नाही
साराव घे गभाळ सोगे छंद काही देव जोडे ऐसे नाही साराव घे गभाळ डोळ्यातील बदल वेड्यासारखी अवस्था कोणी स्वीकारू नका. कुठलं तरी सोंग, कुठला तरी छंद यानं कुठं देव हाताला येत होता. काहीतरी सोंग करतात, कुठंतरी काहीतरी निमित्त करतात. इथल्या वाऱ्या करा, तिथला बुक्का लावा, त्याचे नारळ घ्या, यानं काही देव हाताला येतो का रे? सारा अवघे गाबाळ डोळ्या अडील पडळ, हे गाबाळ आहे. पवित्र नजरेत आड येत असलेलं डोळ्याचं ते पडळ आहे, दोष आहे. निश्चल निरामय अवस्था, ते चार शब्द आहेत ना, आनंद, अद्वय, नित्य, निरामय. ही अवस्था निरामय अवस्था. मग देवाची सहज प्रसन्नता आहे आणि देवाची सहज आपल्याकडं ती वाणी कानावर येते. मला सांगू द्या थोडंसं. उभ्या अनंत जीवनाच्या, उभ्या अनंत कालाच्या जीवन यात्रेत एकच शब्द, एकच शब्द, एकच शब्द. तुम्ही माझी सेवा करता, तुम्ही माझ्यासाठी जीवन जगता, मला काहीतरी बोला. त्यावेळेस श्रीमंत श्री तुकोबरायादी बहादर नर महात्मा पुढं सरसावत असतो. आणि दोन गोष्टी आहेत आपल्यात. थोरांची वचनं मोडू नयेत, भल्यांच्या वचनाला पचवलं पाहिजे. भल्यांचं वचन, भल्यांचा शब्द दुखवून जाईल असं न घडलं पाहिजे आपल्यात. मोठी माणसं ज्यावेळेस आपणाला बाप, आपली आई, गुरुदेव, कोणी महात्मे बोल, माग, आमच्याकडे ये असं म्हणतील त्यावेळेस ते केलंच पाहिजे. जर मोठी माणसं आपणाला प्रसन्नतेनं ये मला काही माग मी देतो असं म्हणतील आणि ते जर शब्द तुम्ही आम्ही दुखवले तर भयंकर मोठा आघात होत असतो. म्हणून श्रीमंत तुकोबारायांनी जगदीश परमात्मा किती प्रसन्न आहे, जगदीश परमात्मा किती सेवक आहे मोठा, वाटल ते द्यायला तयार आहे. ज्ञानोबराय बोलतातच, माऊली तुम्हाला मी इंद्रपद देतो, चंद्रपद देतो, ध्रुवपदासारखं आढळपद देतो, पण मला हे नको आहे. असं घडत असताना देतात देव आणि मागतात वैष्णव, त्यावेळेस मागावंच काय ते पहिल्या चरणात. वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा, वैष्णवा संगती संगती सुख वाटे देवा, जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा,
सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे भाषा कशी आहे अभंगाची देवा मला एकच वाटतं प्रसन्न आहे जगदात्मा तो समर्थ आहे समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाची आणि एवढी संपदा असताना देव देवणी उदार भक्ता देतो अमरपदे देताना म्हणे साना थोर वैरी अशी तेची दे देह सार्थकांते आद्य छंदे देण्यासाठी समर्थ आहे काही कमी नाही पण काहीही नको फक्त मला एकच वाटतंय वैष्णवा संगती सुख वाटे जीवा हे माझ्या तुकोबऱ्यांचं एक पवित्र आत्मस्वरूपाचं तेज आहे आम्हाला काही माहित नाही वैष्णव संगतच माहिती आहे आणि तिथंच आमच्या जीवाला सुख वाटतं प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे प्रेमे चंदनाचे प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे प्रेमे चंदनाचे हर पाले देह भाव हर पाले देह भाव प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे डोले प्रेमे चंदनाचे हरवून जा त्यांच्या संगतीत नाचू डोलू वैष्णव सगळे लक्ष द्या अभंगाचा पहिला शब्द वैष्णव आहे कोण वैष्णव वैष्णव प्रत्यक्ष विष्णूचं मूर्तिमंत तेज वैष्णव विष्णूचे उदरी जाण नाथ भागवतामध्ये मोठं गोड चिंतन आहे विष्णूच्या पोटातच अखंड वास्तव्य ते वैष्णव विष्णूचं नित्य स्मरण विष्णूसाठीच श्वास घ्यायचा आहे विष्णूसाठीच श्वास सोडायचा आहे विष्णूसाठीच काही घास खायचा आहे खाल्लेल्या घासापासून रक्ताचे जे थेंब होतील ते विष्णूसाठीच खर्च होतील अशी पवित्र ज्याची भावना तो वैष्णव मला सांगू द्या थोडं मग तो वैष्णव कुठं जन्मतो कोण असतो याची काही जाणीव घेत जाऊ नका वैष्णव सेवा अत्यंत कठीण देवाची सेवा सोपी आहे
माणसं माणसाला पूज्यत्व मानतील ते सोपं आहे. एखादा देशाचा राजा आपण त्याचा मोठा सत्कार करू तेही सोपंच आहे. पण सगळ्यात अवघड वैष्णव सेवा अत्यंत कठीण. वैष्णवांची म्हणून सेवा आहे ती अतिशय कठीण आहे, अवघड आहे. कशानं रे? तेथे जाती नाही प्रमाण. शांत बस. साहेब आलेत वाटते, दर्शन घेतील. आनंदाची गोष्ट आहे. माझ्या माऊली महाराजांचं मनोगत. किती गोड स्वभाव आहे माऊलींचा. एक आराधना आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना आमंत्रण आहे, सगळ्या वैष्णवांना आमंत्रण आहे. आमचे ओलांडीकर महाराज आईची भेट घेऊन आला ना घरी. रघुवीर महाराज आलेत. हे सगळे महाराज आहेत. तुमची मला आठवण आलती आले. हां, हे सगळ्या मायमाऊल्या, हे रखुमाई आहेत, हे मुक्ताबाई आहेत, या सगळ्या आमच्या माई आहेत. हे सगळे पिताजी आहेत. साहेबासारखे अधिकारी. आणि एक आहे आपल्या महाराष्ट्राचं, एक सांगून जातो, मोठं गमतीचं एक चिंतन आहे. छत्रपती शिवाजीराजे श्रीमंत तुकोबराईच्या कीर्तनाला कित्येक वेळेस सेवेसाठी ऐकायला येत. ज्यावेळेस परचक्र आलं होतं त्यावेळेस राजे तुकोबराईच्या कीर्तनात बसलेले असायचे. आणि परचक्राच्या त्या सैनिकांनी कीर्तनाच्या भोवती चौकडून वेढा दिला. पण देवाला ते संकट सोडावं लागलं. देवानं एक शिवबाचं रूप घेतलं आणि सगळ्या टाळकऱ्यातून शिवबा समाजातून टाळकऱ्यातून बाहेर पळाला. आता त्याच्या परचक्रवाल्या लोकांना वाटलं शिवबा तर पळालाय, त्याच्या मागं ते पळत गेले. शिवबानं काट्या कुट्यात जायचं, झाडाझुडपात जायचं, नदीवरून जायचं. कित्येक स्थळ ओलांडीत शिवबानं पुढं जायचं. ते परगी या साहेब या. बरेच दिवसानं ऐकून होतो, आज चेहरा पाहण्यात आला. आलं का लक्षात? हां, आता पुढच्या वेळेस कॅबिनेट मंत्री होऊन माझ्या भेटीला या. श्रीराम श्रीराम. हा विठ्ठल विठाला 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 विठ्ठल 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 कमरा विठ्ठल श्रीज्ञान भगवान की जय, भगवान की जय, महाराज की जय, रामचंद्र भगवान की जय. ठाला रघुवीर समर्थ. ठाला विठाला 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 विठाला. परचक्रवासी ते सैनिक कीर्तनाला वेढा देऊन होते. देव शिवाजीराजेंचं रूप घेऊन पुढे जातात. ते मागे गेले आणि खरे शिवबा तर कीर्तनातच बसलेले होते. मग कीर्तन संपल्यास वाटलं हे काय घडलं गडे. परक सैन्य वेढा टाकून होते, ते कुठं गेलं की देव सांभाळतो म्हणून अशा मोठ्या माणसांनी कीर्तनात येऊन अवश्य बसत जा. मुळीच लाजत जाऊ नये काही नाही साहेब. कीर्तन हेच खरं आपला प्राण. कीर्तन हेच आपलं खरं जीवन. कीर्तन हेच आपलं खरं भूषण आहे. आणि नित्य कीर्तनात मन रमवून टाकणं हीच खरी कायमची सत्ता आहे. विठ्ठल ठाला विठाला 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 ठाला विठाला. वैष्णव आहे शांत. बस बस. वैष्णव सेवा अत्यंत कठीण. हा आपला विषय चालू आहे. वैष्णव कोण आहेत हे ओळखायचेत ना. एवढी सेवा अवघड आहे, कारण तेथे जाती नाही गा प्रमाण. असं घडतं, मोठी माणसं एखाद्या घराण्यालाच विकलेली असतात असं होत नाही. त्यांच्या मनात येईल तिथं ते जन्म घेत असतात. आलं का लक्षात? मना येईल तो जन्म दे, मना येईल तो जन्म दे, फलते कोळी भलते ठाई, भलते
हृदय हो हृदय हो हृदय हो चित्त ध्यावे सांगतो वचनाशी मज अंतर तुझ्या चरणाशी न पडे ऐशी कृपा करी नको तुझी बुद्धी अनिक रिद्धी सिद्धी परलोक तू स्वामी मी सेवक खंडना नको करू ऐशी मना येईल तो जन्म देई भलते कुल भलते ठाई सांगतो थोडा एक आम्ही जन्माला येण्याच्या अगोदर पांडुरंगाच्या पायथ्याला आम्ही नित्य उभी असलेली माणसं आम्ही देवाला सांगतो मृत्यू लोकात जायचंय मला जन्म घ्यायचा आहे जिथं ज्ञानदेव तुकोबांची पावलं आहेत तिथं आम्हाला एकदा पाठव पण अडचण नाही आपल्या वास्तव धन्याला अडचणीत आणील तर तो त्याचा सेवक ठरत नाही तो त्याचा घातक ठरतो कळलं का आपल्या प्राणपतीला अडचणीत आणणारी ती बिचारी त्याची सहचारिणी ठरत नाही ती त्याची वैरीण ठरते आपल्या मालकाला धोक्यात आणणारा काही सेवक ठरतो का आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवकांनी गोळी मारावी जवळ बसून घात करावा हे वैरीच की पूर्वजन्मीचे एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याला धोका देतात ते किती किती धैर्यबलाने उन्माद असतात काही कळत नाही आपल्या भारत देशाच्या माननीय पंतप्रधान इंदिराबाईंना असंच घडलं धोका दिला जवळ बसावं तुझं म्हणावून धोका द्यावा मला वाटतं एवढं पाप कोणतंच मोठं नसतं म्हणून देवा तुला आम्ही अडचणीत पाडणारे आम्ही तुझे बालबच्चे आहोत नाही तुला अडचण मना येईल तो जन्म देई आम्ही सांगितलंय सगळे ऐका देवा तुमच्या मनात येईल तो जन्म द्या आणि कुठेही द्या कोणत्याही जाती धर भलते कुळी भलते ठाई कसा शब्द आहे कुठलाही कुळ असो कुठली जागा असो ते मी साकडे घालीत नाही आणि घालूच नाही परी हृदय हुनी त्वा नवजावे पण आमचं एकच म्हणत आहे आम्ही कुठेही जन्मलोत कसेही असलोत कोणत्याहीच आहे याता याती धर्म नाही याता याती धर्म नाही याता याती धर्म
धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ तारिले पतिज्ञेनो किती कसे असतात कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे नि पावन तिन्ही लोक अति उंच अवस्थेचे असतात स्वरूपाशी सर्वत्वाने मिलन झालेलं असतं अशी माणसं कुठेही जन्मतील ते तिथं लहान नसतात ते तिथे मोठेच असतात मोठी माणसं जन्मतील तिथं ते मोठीच असतात आणि छोटी माणसं मोठ्या ठिकाणी जन्मले तरी ते छोटेच असतात विठ्ठला मोठा वैभवशाली माणूस जिथं जाईल तिथं त्याचं ते मोठेपणच असतं की पण लहानूला माणूस जिथं जाईल तिथं तो कुठेही गेला तरी मोठ्या ठिकाणावर गेला तरी लहानच आहे आता साहेबासारखी माणसं अधिकारानं जिथं येतील तर त्यांचं वैभव त्यांच्या बरोबरच आहे की राजा चाले तेथे वैभव सांगाथे त्यांचं वैभव बरोबरच आहे तुमच्या आमच्यासारखी लहानुली माणसं कितीही मोठ्या ठिकाणी गेले तर ते शेवटी लहानच ते काय करणार आहे तसं ज्ञानदेव तुकोबांच्या पवित्र संतत्वाने लखलखलेल्या धैर्यबलाच्या आत्मबलाच्या अवस्थेतली जी नरमंडळी आहे ती मंडळी तेथे जाती नाही गा प्रमाण सगळ्यात मोठे एक पाप घडते साहेब उगा साधू लोकांची जात गोत विचारी जाऊ नये बरं का गंगा कुठून उगम पावली हे विचारित बस जाऊ नये गंगा दिसाले आंघोळ करायची ना गंगा आहे आंघोळ करायची नाही तर कुठून उगम पावली असल कोणत्या कोणत्या गावाची घाण आली असल कोण कोण हिच्यात आंघोळ या अरे गंगेचं कुळ कशाला गंगेचं मूळ कशाला बघायला आहेस तसं या साधू लोकांचं काहीच बघत जाऊ नये साधू दिसला पण पाया पडून सांगतो कुणी रागात येऊ नका हे कलियुग आहे इथं खऱ्यापेक्षा नकली माल जास्त उठाळू नयेत खरे माणसं जरा मळकट असतात हे बघा गुड्या फिड्या पडल्या आणि जे खरेच नकली आहेत का नाही ते भलते उठाळून दिसतात बाबा बाबा ते मागतात आणि हे कलियुगातली माणसं ह्यांचे डोळे दिसतंय तिकडं धाव घेणारा मृगजळ खोटा आहे पण दिसतंय मृगजल खोटा आहे पण दिसतंय मृगजळ दिसे साचपणायसे खोटियाचे पिसे उरफोडी तेजा आणि उखरा भेटी झालिया विरा मृगजळाची पुरा रूप होय मृगजळाची तळी तिये दिठी दुरोणीची न्याहाळी वाचून तेने पाणी साळी केळी लावीशी काही मृगजलाचं तळ आता पाणी यावर्षी कमी आहे साहेब तुमच्याकडे मोठ्या अडचणी येणार आहेत पाणी कमीच पडणार आहे काय करावं मी थोडं एक भविष्यही सांगून जातो हे अश्वत्थ नारायण उभे आहेत पिंपळांचा वृक्ष आहे पाया पडून सांगतो हे जे उन्हाळ्याचे दिवस आता बरंच राम राहिले मार्गशीर्ष महिन्याचे अजून थोडे दिवस आहेत पौष महिना यायचा आहे पुढं 2-3 दिवसाला पौष माघ फाल्गुन चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद इतक्या 9 महिन्यात पावसाची तशी कुणा आस करू नये इतकी अवघड वेळ आहे मग एवढ्या काळात पाण्याचं दुर्भिक्ष्य येणारच आहे की मग आमदार साहेबाशिवाय खासदार साहेबाशिवाय कोण आहे आपणाला आमदार साहेब आमच्या गावात पाणी नाही एखादं टँकर पाठवा इलाज नाही आता ते करतीलच सोय प्रजेला पाणी देत नाहीत तर मग हे आपले मायबाप कसे असतील मला हे सांगायचे बाळो दिवस अवघड आहेत याच्यासाठी विनंती करतो इथं जी आराधना चालू आहे का नाही असं अन्नदान करायला शिका अन्नदान केलं तरच पाऊस पडणार आहे अन्नास्तव भूते प्ररोह समजते मग वरिष्या अन्ना ते सर्वत्र प्रसवे तया प्रजन्या यज्ञी जन्म यज्ञा ते प्रगटी कर्म कर्माशी आदि ब्रह्म वेदरूप आता हे जे आराधना आहे ना याच्यामुळं पाऊस पडत असतो पण एकच बोंबळीकरांनी हे ठरवलंय आज माझं कीर्तन आहे पण महत्त्वाचा मुद्दा आता साहेबी साक्षीला आहेत तुम्ही सगळे पांडुरंग रुक्माई माझ्या माई आल्यात सगळ्या विनंती करून जातो याच्यात कमीपणा येऊ देऊ नका वरचेवर वाढतं करा पण कमीपणा येऊ देऊ नका
भलतं मोठं करून दुसऱ्या शनिवारी हाताकडून बसू नका. जसं जमल तसं चटणी भाकर कन्या पाकणी असं चालू द्या. तुमच्या सगळ्यांच्या पायाला मी हात लावून सांगतो, याच्या अवघडपणा होईल, याच्यात बिघड होईल असं गावकऱ्यांनी तिळभर काही करू नये. काही घडल, निवडणुका येतील जातील, कुणी कुणाची भांडणं करतील, कुणाच्या सोयरी काही येतील जातील, पण या कार्यात कसलंच विघ्न येऊ देऊ नका. आणि तुम्हाला सर्वांना माझ्या हनुमानाची शपथ आहे. मी मग हनुमानाच्या समोर बसून बोललो, हनुमानजीला खबर दिली, हनुमानजी नुसतं मंदिरात बसून शेंदूर लिहून देखणेपणानं तिथं थांबू नका. या प्रत्येकाला सद्बुद्धी द्या. प्रत्येकाच्या दारात जाऊन तुम्ही प्रत्येकाला शनिवारी सद्बुद्धी देत जा. प्रत्येकानं मंदिरावर येऊन काम करत जावं. आराधनेची कोणतीच दिवसाची तारीख, आराधनेची शनिवारच्या दिवसाची कसलीच कोणीही काळजी करू नये. देव हे करून घेणाऱ्या या भावनेनं तुम्ही चला. तुमच्या मागं देव राहील आणि ही आराधना सतत चालू राहील असा आमचा आशीर्वाद आहेच. विठ्ठल आपला वेळ थोडा आहे, आपला वेळ थोडा आहे. कोणी म्हणतील कीर्तनाचा का? नाही, आयुष्याचा वेळ थोडा आहे. क्षणभंगूर हे जाय न कळता, ग्रासगळी सत्ता नाही हाती. कोणत्या क्षणात आपणाला कुठं जावं लागेल? घडी घडी काळ वाटे आती पाहे, घडी घडी काळ वाटे आती पाहे, घडी घडी काळ वाटे आती पाहे, घडी घडी काळ वाटे आती पाहे. अजून किती आहे, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. देवानं आपणाला आज या क्षणी जिवंत ठेवले हेच उपकार माना. घातक घातक अवस्थेत जाऊ नका. केलाय संकल्प चालू द्यावा, देवानं करून घ्यावा. तुम्हाला परराज्यातून राज्यातून माऊली महाराज बोलले तसं महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक म्हणा, तेलंगण प्रांत म्हणा, अवतीभोवतीचे दुसरे राज्य तुम्हाला मदत करतील. फक्त तुमचा संकल्प कमी जास्त होऊ देऊ नका, ही आमची विनंती आहे. आम्ही वैष्णव म्हणून तुमच्या गावाला आज आलो. मला थोडंसं बोलायचं आहे. वैष्णवाला कुठली जात नाही, कोणी असतात, कुठल्याही जाती धर्माची असतात. ते उंच नीच काही नेरे भगवंत, शिष्टे भाव भक्त देखोनिया. पुढचे चरण बघून घ्या. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. विदुर दासीचा मुलगा आहे. त्याच्या कन्या खाव्या वाटल्या, पण राज्य दुर्योधन आहेत, त्यांच्या घरचे 56 पदार्थ नको वाटले. दुर्योधन को मेवा त्यागो, साग विदुर घर पाई. क्या बात है, बात तो ये है, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. सगाई प्रेम की होता है तो वैष्णव जनों के साथ. वैष्णव असेल तर सबसे ऊंची प्रेम सगाई. म्हणून वैष्णव म्हणजे विष्णूचं नित्यस्मरण करणारा एक मुद्दा. कडवं म्हणायचं नाही. आता 10:30 वाजून गेलेत आणि विष्णू म्हणूनच सर्वाकडे बघणारा, आणि त्याचे डोळे एवढे निरागस झालेले असतात साहेब, त्याला जे दिसेल ते विष्णू दिसतं. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. गाय दिसली तरी विष्णूच दिसेल, कुत्रा दिसला तरी विष्णू दिसेल, हत्ती गाढ साप दिसले तरी विष्णू दिसतील. मग हा गजू, हा श्वपचू,
की हा द्विजू इत्तरू आत्मजू विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गविहस्तिनी शुणी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनाः। समदर्शी हा पंडिता, समदर्शी असतो तोच खरा पंडित असतो। विद्येने पंडित होतो असं होत नाही। विद्वान किती असेल पण पंडित तो आहे की जो समदर्शी आहे। मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरलेके ना हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया। सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा हा आहे तो वैष्णव आहे। त्याचा एक धर्म आहे सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळी शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या। नेंत लेकरू कोण असतं, नेंत वासरू कोण असतं, जाऊ दे ते प्रमाणांते। नेंत वासरू ते असतं की ज्याला सतत त्याची मायेच डोळ्यासमोर दिसते, कोणी नाही। आणि नेंत लेकरू ते असतं की त्याला त्याची मा दिसल ते आपुली तहान भूक नेणे तान्ने या निकेते माऊलीशीची करणे तैसे अनुसरले जे मज प्राणी तयांचे सर्व मी करी। नेंत लेकरू ते दिसल ते त्याला मायेच वाटते। आता हे लेकरं असतात नेंते, ते उग बघतंय माईच्या तोंडाकडं, त्याला काही बोलायत नाही, त्याला काही कळत नाही, उग चेहऱ्याकडे बघतंय। त्याला भूक लागते त्यावेळेस थोडंसं रडतंय, चेहरा त्याचा कासावीस होतोय। त्यावेळेस ती लेकरवाळी माय मोठ्या आवडीनं म्हणते माझं बाळ भुकेजलंय, याला मी दुधाची थेंब पाजते। ती त्याला दूध पाजायला सुरुवात करते। आता ज्या बाळाची भूक जिला लागते ती त्याची माय, आणि जे बाळ अखंड चेहरा आपल्या डोळ्यात भरून घेतं ते त्या बाळाची माय। तसं तुमची आमची भूक ज्याला लागते तो विष्णू, आणि अखंड विष्णूला आपण डोळ्यात आणि आपल्याला तो विष्णू डोळ्यात, ते वैष्णव। कळलं का? विष्णू तो आहे की ज्याला सर्व जीवसमूह आपल्या नेत्रकमलामध्ये नित्य दिसत असतो। कुठं मुंगी बसली वनवासामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीतामय्या, सकाळची वेळ, कवळा कवळा सूर्य उगवलेला, थोडं थोडं ऊन पडलेलं, काय चाललं होतं कुणाच ठाऊक आहे, दोघांचं काही कळत नाही। प्रभू रामचंद्र थोडंच हसले, हसल्याबरोबर सीतामाईनी थोडासा हट्ट धरला। का हसता, काय कारण आहे? आता म्हणतात बाबा बाल हट्ट स्त्री हट्ट, आमचा काही त्याचा संबंध नाही, पण ते आम्ही वाचले। स्त्री हट्टाचा संबंध तर ते अवघड असतं। का हसलात तुम्ही? प्रभू रामचंद्र म्हणतात सहज हसलो। का हसलात? नाही तर कुणीच नाही, तुम्ही आणि मी दोघंजण, माझंच काही तर तुम्हाला वाटलं असेल, कळालं असेल, तुम्ही हसलात ते मलाच हसलात, खरं काय ते सांगा। प्रभू बोलतात तसं काही नाही। हे बघ, हे मुंग्या चालल्यात पुढं, या मुंग्यात तो पुढचा जो मोठा मुंगळा आहे का नाही, तो गेल्या 6 महिन्यापूर्वी इंद्र होता। असं त्याचं पुण्य संपलं म्हणून तो मुंगीच्या पोटाला आला, आणि बघ मुंग्याच्या लाईनमध्ये चाललंय, त्याला मी ओळखलं म्हणून हसलो। आता खरंच काय? हो बघ तर खरं, कारण तसं असतं। मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारी मृत्यूलोका। येतो तो खाली, पुण्य संपलं की खाली येतो। मग सीतामाई लगेच म्हणतात बरं ठीक आहे, तुम्ही मुंगळा ओळखला म्हणून हसतात। तितक्यात लक्ष्मणजी आले फळं घेऊन, त्यांच्याकडं होतं ना 14 वर्षे झोपायचं नाही, स्वतः खायचं नाही, दादाला प्रभू रामचंद्राला सीतामाईला आणून द्यायचं, ते घेऊन आले, फळं खायला बसले। सीतामाई लगेच हट्ट धरतात, तुम्ही मगाशी मुंगळा ओळखला, सगळ्यांना तुम्ही जीव घातलं का? हो म्हणे, सगळ्यांना जीव घालूनच मी जेवत असतो, सगळ्यांना खाऊ घालूनच मी खात असतो, असं प्रभू बोलले।
मुद्दा संपला. सीतामाईने युक्ती केली. विचारतात सीतामाय असं करावं, आज एक मुंगीच पकडायची आणि आपल्याकडे एक डब्बी आहे, म्हणजे डब्बी खालून ते वरून टोपण, त्या डब्बीत ती मुंगी कोंडून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मणजीनं फळं आणली. प्रभू रामचंद्र खायला बसले. सीतामाई लगेच म्हणतात थांबा, सगळ्यांना तुम्ही जेव घातलं का? प्रभू म्हणले हो, सगळ्यांना खाऊ घातलं म्हणून तर खायला बसलोय. बघा बरं. नाही म्हणे बघू, तुम्ही कुठं तरी एखादा जीव सोडला असेल. नाही, सगळ्यांना खाऊ घातलंय. सीतामाईने ती डबी आपल्या त्या आता वस्त्रच होते ते अरण्यवासाची मळकट वस्त्र, ती डबी काढली आणि ते टोपण काढलं. मग आता साहेब काय घडावं? आता मुंगी डबीत ठेवली. त्यावेळेस काही नव्हतं, एकटी मुंगी होती. मुंगीच्या भोवती साखर आहे आणि ती साखर कडकडनी ओलसर झालेली आहे. सीतामाई म्हणतात बघा, प्रभूंनी लगेच बघितलं तर साखर आहे, त्या साखरेवर मुंगी मस्त फिराल्या, साखर ओलसर झालेली आहे, म्हणजे पाण्यासहित साखर आहे. त्यावेळेस सीतामाईचा गर्व सर्व संपला. असा अर्थ आहे, देव तो आहे की सर्वांना खाऊ घालतो, सर्वांना जीव घालतो, सर्वांना झोपितो, सर्वातून आपण झोपतो, सर्वांच्यासाठी जागा राहतो, सर्वांचं सर्वच काही करतो. तो देव आहे, तो विष्णू आहे. हरि ओम विष्णू, हरि ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो. विष्णू म्हणजे प्रत्यक्ष भगवंत, सर्वांचं मूर्तिमंत शुद्ध स्वरूप, आणि त्याच्या ध्यासात असतात ते वैष्णव असतात. मग अशा बहादर अवस्थेच्या नरांची जात कुठली उरली? जन्मल्या बरोबरच जात संपली. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भाव होती मज मिनले, जैसे लवन कन घातले सागरा माझी. मिठाचा खडा पाण्यातून तयार होतो आणि तो पाण्यात विरघळून जातो. तसं ईश्वराच्या ध्यानात रममान झालेला जो जीव आहे तो ईश्वरच झालेला असतो. तर त्याची जात कुठली रे? विठ्ठल 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 न म्हणावा. शूद्र ब्राह्मण भक्ती प्राधान्य भावाते. पुढे 2-4 दृष्टांत दिलेत. विदुर दासी पुत्र प्रसिद्ध, त्याशी आवडला गोविंद, झाला वैष्णवा माझी अतिशुद्ध, कैसे निंदे म्हणावा. विदुर दासीचा पुत्र आहे. काशीराजे ते 3 कन्या, अंबा, अंबिका, अंबालिका. आता ते अंबा तिकडच राहिली होती, पण अंबिका, अंबालिका ही वंशवृद्धीसाठी भीष्म पितामहानच आणल्या होत्या. आता सत्यवतीनं ते व्यासाचा प्रसाद त्या दोघींना घ्यायला लावला, पण पण्णू राजा जन्मला. थोडंसं अवघड आहे ते. तो पांढरा रंग, निस्तेज अवस्था. धृतराष्ट्र जन्मला. त्या अंबिकेनं व्यासाकडे पाहितले, डोळे मिटले, ते लेकरू हे आंधळ झालं. अंबालिका, ते पण्णूचं एक चेहराच गोरामोरा झाला, ते तसा जन्मला. आता हे दोन्ही राज्य करायला लायक नाहीत. सत्यवती म्हणते अजून एकदा जाऊन व्यासाचा प्रसाद घेऊन या. या दोघीही लाजल्या आणि त्या दोघींनी एक दासी पाठवली. दासीला किती आनंद झाला. तिच्या पोटाला विदुर आले. विदुर नीती वाचून पहा म्हणजे कळतं. विदुर दासी पुत्र प्रसिद्ध, त्याशी आवडला गोविंद. विदुरा एवढा वैष्णव कोणी नाही. वैष्णवा माझी अति शुद्ध. वैष्णव आहे पण दासी पुत्र आहे. वैष्णव पण परिपूर्ण असल्यामुळं दासी सुत कोण म्हणेन त्याला अजिबात नाही. विठ्ठल आज ज्यांच्या समोर एवढी मोठी आराधना, एवढे मोठे मायबाप उपस्थित झालेत, अधिकारी साहेबासारखे आलेत. हे कोण आहे? येवणी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे? सांगा सांगा. वानर जात, वानर पाला खाऊन राहणारे, त्यांच्या वंशात जन्माला आलाय हा बहादर वैष्णव. काम बांधवडी काळ घातला तो डरे, काळ घातला तो डरे,
घातला तोडले काळ मांडवडी काळ घातला काळ घातला तोडले काळ घातला काम क्रोध बंदी खानी कामणे दिले दोणी इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी अशी अवस्था म्हणजे वैष्णवपण आहे. असा एकच भादर जन्मल्याबरोबरच माईच्या पोटातून येतानाच बहात्तरपणाची लंगोटी लावलेला वीर म्हणजे हा हनुमान विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. त्या कुस्तीच्या डावात पैलवान लंगोट लावतात आणि बुक ठोकून दुसऱ्या पैलवानाची पाठ लावायला सज्ज असतात. तसा हा हनुमान माईच्या पोटातून येतानाच असा सज्ज आलेला आहे. म्हणून हनुमंताच्या सर्व अंगाचं दर्शन त्याच्या माईला नाही तर दुसऱ्याला कसं रे विठ्ठल. आणि आजही आता ही हनुमंताची गोष्टी नाम आठविल्या संकटी विघ्ने पळती 12 वाटी नामे जगजिठी तारको. म्हणून आजही हनुमान चालीसा पाठ करा. दररोज हनुमानजीचं दर्शन घेत जा. हे बघा आपली मायभूमी आणि माय यांच्या एवढं श्रेष्ठ कोणी नाही. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. माय आणि मायभूमी यांच्या एवढं पवित्र तीर्थक्षेत्र नाही, यांच्या एवढं मोठं दैवत नाही. म्हणून इतरत्र कुठंतरी जाऊन देवादेवाची चिंतनं तीर्थक्षेत्राचे दर्शन घेणं यापेक्षा जन्मभूमीवरच्या देवाच्या दररोज सकाळ संच पाया पडा, प्रार्थना करा. बोंबळीकरांचं कौतुक आहे. कुठंतरी तीर्थक्षेत्रावर जाऊन अन्नदान कराल, पुण्यच असतं ते, पण मायभूमीवर केलेले एवढं पुण्य नसतं ते, हे सत्य आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जगात कोणीही संतुष्ट असेल, कोणीही कसेही असतील, पण माय संतुष्ट असेल तर तो बच्चा खरा आहे. नाहीतर जगाला गोष्टी करायला आहे, जगात मोठा आहे आणि घरी माईला आणि बापाला बोलत नाही, तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. एरवी विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. आता ज्ञानोबरायांची भाषा मूर्ख जैसा याच्या पुढं भलती झाली, इथं पुढं काहीच नाही. अलग लक्षात. म्हणून माईसमोर आणि मायभूमीवर हे पवित्र कार्य करी जा. आणि हनुमान म्हणजे हनुमानाची आराधना म्हणजे सर्व दोष निवृत्ती होते, सर्व पापांचं सर्व क्षेत्र उद्ध्वस्त होतं, सर्व पुण्यही प्राप्त होते, देव कृपा करत असतात, आयुष्य वाढत असतं. आणि अष्टसिद्धी नवनिधी के दाता अस्वर दीन जानकी माता. अष्टसिद्धी नवनिधीचं भांडार त्या ठिकाणी खोललं जातं, काही कमी पडत नसतं. म्हणून हनुमानजी कोण आहेत? प्रभू रामचंद्रानं गळ्याला मिठी मारावी कशासाठी? लाये सजीवन लखन जी आये श्री रघुवीर हरसी उर लाये. रघुपति किन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत ही समभाई. हनुमान तू माझ्या लक्ष्मणासारखा आणि भरतासारखा माझा सख्खा भाऊ आहेस. विठ्ठल तू कुठला तरी मरकट नाहीस, तू माझा सख्खा भाऊ आहेस. हनुमान तू माझं दैवत आहेस. काय शब्द आहे. म्हणून काही ठिकाणी फोटो असतात बघा साहेब, हनुमानाच्या पूर्ण फोटोवर राम 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 लिहिलेलं असतं, नखशिखांत सगळं राम. म्हणून एक सांगतो, हनुमानाच्या अंगात मांस नाही, हनुमानाच्या अंगात रक्त नाही, हनुमानाच्या अंगात हे शिरा हाड हे काही नाही. मूर्तिमंत रामाचं तेज म्हणजे हनुमानाचं पूर्ण अंग. विठ्ठल ज्ञानदेव तसेच, श्रीमंत तुकोबार आहे तसेच. आणि माईच्या पोटी जन्मलेला कोणी बहादर केवळ प्रभूच्या सेवेसाठी जगत असेल तर तोही तसा देव स्वरूपाचाच असतो. दिसायला वेगळे असले म्हणजे काय झालं? ज्ञानोबरायांच्या काही 2-4 ओव्या आहेत.
सविस्तर वटतो जैसे बीजकणिके माझी असे आणि बीजकणू वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेरनामाचेच अंतरे वाचून अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. रघुवीर महाराज नाव रामचंद्र अयोध्येचा आणि रघुवीर हे हेळमचा नावात अंतर पडतील पण वाचून अंतुवट वस्तू विचारे मी तेची ते. कोलांडीकर किसन महाराज हे नाव तुमचं. हां खरं तर आमचे फार मोठे महाराज कसं असतं बघा आपल्या ओळखी आत्ताच पडल्यात असं नाही. सगळे आहे का झोपू नका रे. झोपलाव की हनुमान आलाच बघा गदा घेऊन डोकीतच घालतंय तुमच्या थोडा वेळ जागा उगा. आपल्या भेटी आता नाहीत. आपण राम अवताराचे दोस्त आहेत आजचे नाहीत आपण बरं का माय. निद्रा करिता होतो पाये निद्रा करिता होतो सवेची लंका घेतली ताये आवानर गोवळ गाये सवे चारिता फिरा जातो आवानर गोवळ गाये सवे चारिता फिरा भगवान विष्णू परमात्मा शेषशयनावर आराम करत आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. त्यावेळेस आम्ही देवाच्या पायथ्याला उभा होतो. लंका घेण्याची वेळ आली त्यावेळचे आम्ही वानर एक दिन तो हम बंदर थे. तुम्ही एक दिवस आम्ही वानर होतो आहे का नाही महाराज. त्या काळच्या ओळखी म्हणून आता महाराज लोकांच्या गाठी होत असते. राम राम जय हरी दिसलं की आनंद वाटावा बरं. आणि खरं एक वैष्णवाचं लक्षण आहे. खराच वैष्णव असेल तर कुणीही वैष्णव दिसला की आनंद वाटावा. आणि खरा वैष्णव नसला आणि त्याला जर एखादा वैष्णव महाराज दिसला रागात बघते पुढे कशाला नक्की ओळखा हे जरा वेगळंच आहे. हे जरा वेगळंच आहे. हे तुका म्हणी ज्याच्या बापा नाही ताळा ही भानगड आहे. मग तसं नसावं की पतिव्रता 80 जगामध्ये मात. पुढचं पाठ आहे का भोगी 5 7 अंधारी ते. तसं वैष्णव म्हणून मिरवितात जगात कीर्तिवान दिसतात पण मागचा अंधार काय काढायचा आहे त्याचा. शुद्ध वैष्णव कुणी दिसलं की आनंद वाटावा. सूर्य तो सूर्यच आहे तसे वैष्णव ते वैष्णवच आहेत. येवनी जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. राक्षसा माझी बिभीषण दैत्या माझी प्रल्हाद जाण भगवंताशी अनन्य शरण वैष्णव पंते नेत्याशी विठोबा हरि जय जय रखुमाई जय विठोबा हरि श्रीधारे विठोबा भगवान की हरि जय जय विठोबार कुमाई कवरदास श्रीदान देवा ठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबा कवरदास श्रीदान देवा कुमार हरि विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि विठोबार कुमार विठोबार
कुमार विठोबार कुमारी बार विठोबार कुमार गोदार ठोर देव बार कुमार बार कुमार बार कुमार राक्षसा माझी विभीषण दैत्या माझी प्रल्हाद जान भगवंताशी अनन्य शरण वैष्णव पंथे नित्याशी असे वैष्णव शोधावेत आणि त्यांच्या संगतीत माझ्या जीवाला सुख वाटतं ही सत्य गोष्ट आहे. कारण वैष्णव कोण असतात? या वैष्णवांच्यामुळे आजी महासुखे सृष्टी भरली असे सुकृती झाली असे विकृती पापतापा महासुखाने दुमदुमून गेलेली ही सृष्टी ऐसे माझे नाम घोषे नाही करीती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरली. अशी ज्यांची क्रिया ते वैष्णव आहेत. मग यांची लक्षणं जर पाहायची असतील तर अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही अपपरू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धरिजे अधमाते अव्हेरिजे हे काही चिने निजे वसुधा जीवी रायाचे देह चाळू रंका परोते गाळू हे न म्हणेची कृपाळू प्राणू पैगा गायीची त्रशा हरू व्याघ्रा विशोनी मारू ऐसे नेनेची का करू तोये जैसे. अशी ज्यांच्याकडे लक्षण आहेत ते वैष्णव आहेत. मग ते कुठल्याही जाती धर्माचे असतील. एक सांगतो त्यांच्या गळ्यात माळ नसली हे लक्षण असले तरी त्याला वैष्णवच मानावं लागेल बरं. मग ते कीर्तनच करतात असं काही नसतं. आमच्या आता पाटील साहेबांना माहीत असेल मोळवंचे माधव बाबा कधीच कीर्तन केलं नाही पण वैष्णव ते वैष्णवच. आलं का लक्षात? एक कीर्तन एक अवस्था आहे. हे असेल नसेल ते कसे राहत असतील त्यांच्या अवस्था अवलाही असतात. आता हे आपले की जे धोंडू तात्या महाराज उत्तरेश्वर माऊली हे अवलाई महात्मे मुठभर वाळू धरली तर त्याचं मिष्टान्न व्हायचं एखादा दगड धरला तर त्याचं सोनं व्हायचं हे त्यांच्या लीला असतात. त्यांना काही करता येतं पण ते काही करत नाहीत. मगाशी प्रमाण झालं सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. ते निश्चल असतात देवावरती विश्वास घालून. कुण स्तुती केली काय कुण निंदा केली काय जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशानल गेले पूजैसा. अशी त्यांची अवस्था असते. भगवद्गीतेत 12व्या अध्यायात 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 या 8ही श्लोकामध्ये वैष्णवांची शुद्ध लक्षणं लिहिलेत बरं का. आणि ते फार महत्त्वाचे आहेत. अशा अवस्थेत असेल तर मग त्यांच्या संगतीत आम्ही येऊ आणि गायनाचे उडे अपुर्या छंदे आम्ही त्यांच्या संगतीतून देवाचे गुण गाणार. गाता गाजता नाचत राहणार नाचता नाचता उड्या मारणार. मस्ती आहे मस्ती. काळाला धाक देण्यासारखी आमची क्रिया असते. मनाच्या आनंदे आवडी नाही मन प्रसन्न होत असतं. मनाचा उल्हास एक नवा जन्म देत असतो. किती कोणाला आजार असू द्या रोग असू द्या पण न घडणारी एखादी गोष्ट जर त्या रोग्याच्या मनासारखी झाल्याची बातमी त्याच्या कानावर गेली तर त्याचा 100% रोग जाऊन तो एकदम उडी मारतो. हा वा 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 माझा वाघ विजयी झाला माझे साहेब विजयी झाले. उडी मारलीच. इतका आजारीने इतकी उडी कशी मारली त्याच्या मनासारखं झालं ना. मनाच्या आनंदे आवडी नाही. कुणी असो माय असेल बाप असेल लाज वाटायचं काम नाही भीती नाही शंका नाही. देवाला विनंती तुका म्हणे आता आपुल्या सायासी आम्हा जगदीशे सांभाळावी. जगदीश हनुमानजी जगदीश परमात्मा पांडुरंगा या बोंबळीकरांना सांभाळा. पाऊस पडला पाहिजे. हे बाळगोपाळ सुखानं राहिले पाहिजेत. हे अश्वत्थ नारायणासारखे वृक्ष अखंड तेजदार राहिले पाहिजेत. सगळे सुखी असतील तर आम्हाला आनंद होईल. लेकरवाळी माईला लेकरं हसत राहिले तर तिला वाटतंय मी माय आहे. एक रडालय तर एक आडवं पडायलंय तर एकाचा जीव चाललाय तिला कसं वाटेल बरं. होय एक रडालय एक उठच नाही एकाचा जीव चाललाय एकाला ऐकू नाही एक आंधळा आहे त्या माईला बरं वाटेल का. तसं आम्हा आता हे थोडंसं धैर्य बोलतो. सगळे तुम्ही सज्जन आहेत.
आमच्या डोळ्याला तुम्ही सुखी दिसलात बरं का, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजी जो आदिपुरुषी अखंडित। या सगळ्या माई हसत राहतील, हे सगळे जीवजंतू सुखानं राहतील, वृक्ष हिरवे गार दिसतील। या हिंदुस्थानाचं एक स्वरूप लक्षण आहे, 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्यराणी व संपत्ती, हे सुख सांडोनी कासया योग सेविती। असं दिसलं की आम्ही वैष्णव आहोत ही आमची खात्री असेल, देवानं सांभाळावं। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली गोदा विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली आपुल्याचा याद तुका म्हणी आता, आपुल्याचा यादी तुका म्हणी आता, आपुल्याचा याद तुका म्हणे आता, आपुल्याचा याद तुका म्हणे आता, आपुल्याचा याद तुका म्हणी आता, आपुल्याचा यादी तुका म्हणी आता, आपुल्याचा यादी आम्हा जगत से संभळावे, आम्हा जगत से संभळावे, आम्हा जगत से संभळावे, आम्हा जगत से संभळावे। गायनाचे मुरे आपुलिया चंदे, गायनाचे मुरे आपुलिया चंदे। हम जगदीश सांभाळावे, हम जगदीश सांभाळावे, गायना तुडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे। मनाचे आनंद आवडीने
हसी आनंदे अबरीने आपुलिया छंदे गायनाचे गुणे आपुलिया छंदे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीदार देव तुकादेव विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीदार देव तुकादेव विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 बोलिले गुरे वेडे वाकुडे उत्तरे कराच्या मापरा महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार पुन्हा कराच्या मापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा कराच्या मापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव खाली बसा कुणी झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे से म्हणाये नाही नारायण सुरवाडिक पण ते सापडले गेले आता उठावे से म्हणाये नाही नारायण तुका म्हणे भोग गेला निवारिला लाग आता उठावे से म्हणाये नाही आजी करोनी आरती चक्रपाणी ओवाळती आज पुरला नवस धन्य काळा दिवस पहा पहा ओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज पुरला नवस धन्य काळा दिवस तुका वाहे डाळी वासने दधवन आज पुरले नवस धन्य काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव वाळती धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलो बाळा प्रौढाने मुग्धा वाळते परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलो नामा हरे केशवासी धुनी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचना नित्य करते अवलोकन या जागृत देवस्थान हनुमान मंदिर ग्रामदैवत बोंबलीकर हे आपली परंपरा आपण कायम ठेवला। दर शनिवारी ज्ञानदान अन्नदान हा सोहळा आपण इथं करतात त्याबद्दल तुमच्या ग्रामस्थानांचं मी कोटी कोटी प्रणाम करतो। हरिभक्त पारायण वैराग्य मूर्ती बाल ब्रह्मचारी दिवेगावकर महाराज यांचं कीर्तन श्रवण करण्यासाठी चाकूर व अहमदपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट बाबासाहेबजी पाटील साहेब यांना आपण आमंत्रित केलात आणि आम्ही कीर्तन श्रवण बोलिल्याबद्दल आणि श्रवण केलो आम्ही त्याबद्दल बोंबलीकरांचे आणि आमचा सत्कार केला त्याबद्दल मी साहेबांच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो। आणि आपण असंच ज्ञानदान अन्नदान हा सोहळा आपल्या नगरीमध्ये दर शनिवारी महाराजांनी म्हणलेल्याप्रमाणे नाम घेता श्रीहरीचे पर्वत जळे पापाचे इतकी ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे आणि अन्नदानामध्ये आहे। त्याबद्दल मी मुंबईकरांना महाराजांनी जे शब्द दिलेला आहे ते आपण सर्वांनी करणार ही निश्चित गृहीत धरतो आणि आमचा बोलून सन्मान केलात आणि महाराजांनी आजची केलेली सेवा जागृत देवस्थान ग्रामदैवत हनुमान मंदिर या चरणी अर्पण केल्याबद्दल महाराजांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि वादक गायक सर्व मृदंगाचार्यांचं मी बोंबळीकरांच्या वतीनं त्यांनाही कोटी कोटी प्रणाम करतो आणि कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेल्या सर्व माता भगिन्यांचं आणि सर्व नागरिकांचं ह्या गावकऱ्यांचं व्यवस्थापन मंडळीचं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो। कैमल तेजा शेवटी साधू संत मनुवेधला लोपले ज्ञान जगी तने कोणी अवतार पडून नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्माचे गेले रामजनार्दन हरी मंत्र ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सदाशिव पाय दाखव्या आरती तुकारामा राघव रागात पाजान करले जैसे तो वाटे आम रक्षी आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सदाशिव पाय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुर्नेसी ब्रह्म तुकासी आले मुरली रामेश्वर चरणी मस्तक ठेले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा संतान पाय दाखव्या आरती तुकारामा ह्याची माझी असं संत संग सर्वकार प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल अकल्प शुहायता कुळा माझ्या सगळा हरिचाला कल्पनेची अहंकाराचा वारा नल्लागो राजाचा माझ्या श्रुताचा भाविकाशी नामा म्हणते असावे कल्याण ज्यामुळे दान पांडुरंग मागणे कुद प्रत्या देशी श्री पाय पांडुरंगा या संताची निवी हेची मद दे आणि कुदची काय मागे देवा तुका म्हणे आता उदार होई मज ठेवी पायी संताची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवर हरि